जगदीश रमेश देसले, राहणार गारेगाव. पाटील नामदारी इंडस्ट्रियल कंपनीची मला माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर मिरचीचं उत्पादन कसं घेतलं जातं आणि कमी खर्चामध्ये उत्पादन कसं वाढेल. तर मी मिरचीचा प्लॉट लागवड केला. त्याच्यानंतर मला बुरशीनाशक मिळाले पाटील नामदारी इंडस्ट्रियलचं. ते बुरशीनाशक देण्यासाठी मला पिस्टनची गरज हवी होती. तर पिस्टन परत मी कॉल केला मनीष पाटील सरांना, तर त्यांनी मला ही आयडिया दिलेली आहे. आता 1500 रुपयाचा पाटपंप आहे. तर 1500 रुपयाच्या पाटपंपाचा मला 2 फायदे झाले. एक मला लिक्विड देण्यासाठी सुद्धा आणि फवारणी करण्यासाठी सुद्धा. पाटपंपाचं कसं काम चालू आहे ते बघा बरं. ही पाटपंपाची फवारण्याची नळी आहे. इथं त्यांनी पहिले 100 लिटर ट्रायकोडर्मा बनवला प्युअर फॉर्म मध्ये, जो 200 लिटर आपण पाण्यातनं सोडतो. त्यांनी 100 लिटर इथं ट्रायकोडर्मा बनवला न डायल्यूट करता. त्याच्यानंतर त्यांनी ही जी शेताकडची त्यांची पायपिंगची सिस्टम होती, म्हणजे पाणी जातंय शेतामध्ये ड्रिप इरिगेशनसाठी, त्या ड्रिप इरिगेशनला त्यांनी पंपा थ्रू कनेक्ट केलं आणि अशा पद्धतीने त्यांनी इथून हा ट्रायकोडर्मा करून या ठिकाणी ते शेतात देत आहे. साधारणतः जर तुमच्याकडे फर्टिलायझेशन टँक नाहीये, जर तुमच्याकडे एक फर्टिलायझर टँक नाहीये, फर्टिलायझर टँकची कॉस्टिंग बरीचशी असते, ज्यामध्ये तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट सोडण्यासाठी यूज होत आहेत किंवा मायक्रोन्यूट्रिएंट लागतात. तर अशा वेळेस तुम्ही हा जुगाड करून अतिशय कमी खर्चात तुम्ही फर्टिलायझेशन टँक बनवू शकतात किंवा डायरेक्ट ड्रिप इरिगेशनने फर्टिलायझर सोडू शकता. ट्रायकोडर्मा सोडल्यानंतर तुम्हाला लगेच फरक जाणवेल.